श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय। चला आजच्या प्रवासाला आपण करूया सुरुवात। वाजलेत 6। साईमय सकाळ मंडळी, आजचा आपला 6वा दिवस स्वर्गसुखाच्या वारीचा। आणि तुम्ही जे काही पहिलं बघितलं ते अभिषेक होतं आपले साईबाबाचं। प्रत्येक गुरुवारी आपण करतो आपल्या 9 दिवसाच्या प्रवासामध्ये। आणि आता आपण चाललोय आपल्या आजच्या प्रवासाकडे। बघा धुका, कसलाच धुका आहे। आणि आपल्या समोर दुसरा झेंडा आहे। किती वर्ष झाली तुला? मला 3 वर्ष झाली, हा 3रा वर्ष माझा। 2 वर्ष गॅप झाली मला। हे बघा इथं सगळी जण विश्रांतीसाठी बसलीत। काय आहे? चणे आहेत, चणे। हे तब्येतीला चांगले असतात हो। कशाला? तब्येतीला चांगले चणे। आम्ही चाललोय आता आमच्या पुढच्या प्रवासाकडे। आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर असा व्ह्यू आहे। काय बोलतात गौरव, व्ह्यू कसला भारी वाटते बघ? एकदम भारी व्ह्यू आहे। आणि पावसामुळे तुम्ही ढगं बघू शकता एकदम खाली आलेली आहेत। आणि खरं तर एकदम सकाळ सकाळ एकदम फ्रेश वाटते चालायला। आणि रस्ता पण तसा चांगला आहे। आणि आज आम्ही नाश्त्यासाठी इकडची एक फेमस भेल आहे गोटीची। जेवढे पण आपले पदयात्री आहेत त्यांना सर्वांना माहिती असेल, जे इकडनं या रूटने जातात। ती जी फेमस भेल आहे ती भेल खाण्यासाठी खूप दिंड्या थांबतात। खरं तर एक तो स्पॉट आहे चांगला नाश्ता करायचा। आणि एवढा भारी व्ह्यू आहे, एकदम छान वाटते आज। तुम्ही बघू शकता आपले छोटे साईराम आपल्या रस्त्यात आहेत। त्यांना पण दरवर्षी आपल्या दिंडीतली सर्व जेवढी लोक चालतात ती काही ना काही देतात। कोण चॉकलेट देतं, कोण खायला देतं, कोण पाणी देतं। तर आपण पण आपल्याकडचे चॉकलेट त्यांना देतो। ओम साईराम। ओम साईराम। ओम साईराम। यो बघा यो वरचा रोड आहे तो समृद्धी महामार्गाचा आहे। आपण आली तर जरा आराम चालू आहे। गद्दार तर काय पुढे आला। मला समजलं इकडची फेमस एक भेल आहे। हो ही फेमस भेल। या भेलसाठी पोरं आपल्याकडचा नाश्ता नाही करत। मंडळाचा नाश्ता असतो इथे, पण इकडची भेल खातात। त्या भेलसाठी स्पेशल हा एरिया आहे। इकडे येतो। आज आपल्याला नाश्त्याला आहे काय आहे? नाश्त्याला काय आहे? उसळ मिसळ
मिसल आहे एक नंबर. कसे आहे मग मिसळ? मिसळ एक नंबर आहे आणि भेल पण चांगली आहे. आम्ही इथे बसून खातो आम्ही. ओम साईराम. ओम साईराम. ओम साईराम. चला आता आपण निघूया आपल्या पुढच्या प्रवासाकडे. नाश्ता करून झालाय सर्वांचं. चला शिर्डीला जाऊ जोडीनं. बापू घे घेतात. दे दे त्याच्या हातात दे. नाही बघ उंदीर खारुताई भेटले आम्हाला. यांचा आहे तो. आपल्यासोबत सुभाष घरत आणि प्रणय घरत आहेत आणि दोन्ही पण अलिबाग वरून येतात. आणि मला 12 वर्ष पूर्ण झाली त्या दंडीतून आणि यांना प्रणयघर त्यांना ते 3 वर्ष पूर्ण झाले. हा दंडीबद्दल सांगायच्याबद्दल अध्यक्ष राजा म्हात्रे पहिल्यापासून ते आतापर्यंत तेच अध्यक्ष आहेत आणि त्या अध्यक्षाखाली त्यांचे मंडळ सभासद सदस्य आणि आम्हाला ते घेऊन जाणारे सगळे एवढे सुरक्षित की खाण्यापिण्याबद्दल कुठल्या गोष्टीचा आम्हाला हाल झालेला नाही, काही त्रास झालेला नाही. कोणाही त्रास झाला तरी ते पटकन गाडी काढून डॉक्टरकडे घेऊन व्यवस्थित परत मार्गाला ठेवतात. काय बोलतो चालायचं आहे काय कसंच आहे ते सगळं सहसुखीने सांगून आम्हाला सगळ्या गोष्टी खाण्याबद्दल इथं जेवण इथं नाश्ता वेळोवेळी पद्धतशीर आणि जे चालण्या दिंडण येण्याची स्ट्रिक एक म्हणजे एकच म्हणजे व्हाईट ड्रेस पूर्ण 22 वर्ष पूर्ण झाली. आपला एकच ड्रेस आहे म्हणजे ट्रॅक्स आणि टी शर्ट दोन्ही पण व्हाईट. आणि 22 वर्षात असा एक पण काय घडलाय नाही ज्याने काय दुखापत कोणाला झालेलं नाही. झाली तरी ते घेऊन जाईल पण शक्यतो नाही. ह्या दिंडीमध्ये असं बोला झालेलंच नाही. सगळे येतात तेवढे पोरं चालत सहकुशीने सिटीपर्यंत सुखरूप पोचतात. एवढंच माझं 2 शब्द बोलायचे आणि धन्यवाद. ओम साईराम. ओम साईराम. आणि माझ्या पहिल्या वर्षी एकाला त्रास झालेला, पायाला फोड आलेले, अतिरिक्त फोड आलेले. ते 2-3 दिवस तो त्याला सरांनी अध्यक्षांनी आपल्या ट्रीटमेंट केली, नेला त्याला. ते फोड कापून काढले, त्याचे इंजेक्शन दिले, त्याला ॲडमिट केला, सलाईन दिल्या त्या डॉक्टरांनी, बरा केला. पण त्याला पूर्ण शिर्डीपर्यंत नेला. एक चांगला अनुभव माझ्याकडे मिळाला. त्या वर्षापासून मी अजूनपर्यंत येतो. आणि दुसरी गोष्ट इथं सहकार्य, प्रत्येकाला सहकार्य करून व्यवस्थित नेतात, त्याच्याबद्दल वादच नाही या गोष्टी. धन्यवाद. ओम साईराम. ओम साईराम. ओम साईराम. समोर मूर्ती आहे त्याबद्दल आपले काका माहिती देतील. नाव काय तुमचं? जगदीश मडवी. जगदीश मडवी. सांगा जरा आम्हाला माहित नाही म्हणून. ही जी मूर्ती आहे आम्ही गेले 15 वर्ष या ठिकाणी जात असतो. एवढी सुंदर आणि सुबक मूर्ती बनवलेली आहे. ती मूर्तीला बघितल्यानंतर मन प्रसन्न होतं. आणि कुबेर देवता म्हटल्यानंतर धन, त्या कुबेरांचं दर्शन घेतल्यानंतर नक्कीच पूर्ण वर्षभर आमच्यावर धनाचा वर्षा होत असतो. आणि हा जो शिर्डीला जाणारा मार्ग आहे तो आमच्यासाठी एवढा सुखकारी होतो की आम्हाला कुठल्याही वस्तूची कमी भासत नाही. जे आम्हाला हवं आहे ते या रस्त्यामध्ये आम्हाला भेटत असतो. असं हे कुबेरांची मूर्ती बघितल्यानंतर मन प्रसन्न होतो आणि आमची यात्रा फारच सुबक आणि सुंदर तऱ्हेनं पार होत असते. धन्यवाद. आणि तुम्हाला 15 वर्ष पूर्ण झालीत या दिंडीत. तर होय. तुम्ही राहणारे कुठे? मी राहतो, माझं मूळ गाव चिर्ले आहे. चिर्ले. हां, पण सध्या मी सेक्टर 15 वाशीला राहतो. तुम्ही नोकरीच्या सर आणि 15 वर्षामध्ये तुमचा एक आनंदाचा क्षण कोणता? आनंदाचा क्षण म्हणजे शेवटच्या दिवशी ज्यावेळी साईबाबांना भेटायला मी जातो त्यावेळी असं वाटतं का याच्यासारखं जीवनात सुंदर असं काहीच नाही. म्हणजे साईबाबांची भेट झाल्यानंतर पूर्ण वर्ष आनंदात जातोच, पण हा दिवस परत कधी उजाडेल याची आम्ही आतुरतेने वाट पाहत असतो. आणि एक आठवणीतला क्षण? आठवणीतला क्षण म्हणजे साईबाबांच्या मूर्तीचं दर्शन घेतल्यानंतर जो
1-2 मिनटं एक संवाद होतो त्यांच्याशी की आपल्याला जीवनात नक्की काय करायचं असतं. आणि साईबाबांनी एवढंच सांगितलेलं आहे, श्रद्धा ठेवा आणि सबुरी, या 2 गोष्टी जर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये कायम ठेवलात तर तुम्हाला कशाची कमी भासणार नाही. साईबाबा तुमच्या सदैव पाठीशी असणार आहेत आणि सर्व साई भक्त जे आहेत ह्याच प्रेरणेनं साईबाबांच्या दर्शनासाठी जात असतात. ओम साईराम. ओम साईराम. ओम साईराम. एकविरायचा भक्त आर्यन आता गाणं बोलणार आहे. चला. चैताचे गोनये दिशी, चैताचे गोनये दिशी, गोमुआईला पाल दिशी, गोमुआईला पाल दिशी, आनंद जायलाय तुझे बघताशी ग, जायलाय तुझे बघता, आनंद झायलाय तुझे बघता, शिग झायलाय तुझे तास. आई तुझे सेवेला लागलाय कोणू, आई तुझे लागलाय कोणू, गोबाई लागलाय कोणू, आई तुझे सेवेला लागलाय कोणू, गोबाई आणि ते तेल बनू, गोमुबाई माहित मेल बनू, गंगूबाई करीते तेल, मुगो करीते तेल, गंगूबाई करीते तेल, करीते तेल. आई तुझा आर्यन भगत आला ग, आई तुझा आर्यन भगत आला, आई तुझा आर्यन भगत आला ग, आर्यन भगत आला. आई तुझी उरणची पोरा आली ग, आई तुझी उरणची पोरा आली, आई तुझे केगावची पोरा आली गो, केगावची पोरा. एकविरा माते की जय. ओम साईराम. ओम साईराम. समोर पाण्याची व्यवस्था 100 किलोमीटर. भरपूर प्रवास करून झाल्यानंतर आता थोडी एक विश्रांती घ्यायसाठी थांबलोय आपण. चला, पालखी चाललोय पुढे, आपण नंतर जाऊ. आता चालूय आपण, थोडा वेळ विश्रांती करू. कागद घेऊन जा, कागद. चला तर आपण आता आलोय आपल्या दुपारच्या वस्तीवर, हॉटेल विसावा. लाईनशिप पवन चक्के किती आहेत बाबू टोटल? 27. बाबूने मोजल्या बसल्या बसल्या. काय माझ्या जेवाला? कुठली भाजी आहे? गोळाची, मेथीची, गोळा भाजी, गोळा भाजी मेथीची. आमचे गुरुभाऊ बनवतात. कोण गुरुभाऊ? हे गुरुभाऊ बनवतात. आचार्य आमचे चांगले आहेत बनवणारे. आचार्य लय भारी. आचार्य आमचे लय भारी. दुसरा काय काय? भाजी आहे, काय भात आहे? भाजी भाजी. ही कुठली भाजी आहे? हे फ्लावर बटाट, फ्लावर बटाट. आणि हे आमटी. आमटी आहे का? मस्त पैकी असा व्ह्यू आहे समोर. पण पवन चक्के उद्या आपल्याला एकदम समोरून बघायला भेटतील. आणि आता आपण आरतीची सुरुवात करतो. साईनाथ महाराज की जय. साई बाबा
शास्त्रीकांनी केलेले आहे तरी आपल्या बरोबर मंडळ यांचे आभार व्यक्त करतो. श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. चावा बिवाचं शॉक लागल. पहिला झेंडा निघाला आणि पालखी पण. वेल वाईट असो किंवा चांगली, शब्दाला जागणं आणि शेवटपर्यंत साथ देणं हीच खरी ओळख. आणि आपली रात्रीची वस्ती होती घोटीत, तिथपासून आपल्या सोबत आलाय. आता आपली जेवणाची वस्ती सुद्धा होऊन गेलोय, आपण त्याच्या पुढं गेलोय आणि तरी सुद्धा हा स्वान आपल्या सोबत आहे. आणि तो कुठपर्यंत आपल्या सोबत येईल आपल्याला तर नाही माहिती, पण बाबूने आपले सोन्या नाव काढलंय त्याला. ही तर मंडळी आता आपल्यासोबत संतोष गोतावडे काका अलिबागवरून, हे सुद्धा अलिबागवरून. आणि सांगा तुमचा एक किती वर्षाचा अनुभव आहे? मी या दिंडीमध्ये आता माझी जी आता फेरी आहे ही 12वी आहे. 12वा वर्ष आहे त्यांचा. आणि ह्या दिंडीचं वैशिष्ट्य म्हणजे असं, पहिलं युनिफॉर्मवर आपण बोलूया, संपूर्ण सफेद कलर बरोबर. त्याच्यानंतर जे कार्यकारिणी अध्यक्षापासून ते कार्य करणे एकदम अतिशय स्ट्रॉंग, कुठलाही विषय झाला तर आपल्यापर्यंत येऊन देत नाही ते. दुसरी गोष्ट शिस्त म्हणजे शिस्त बरोबर. त्याच्यानंतर खाण्यापिण्याचं कोणत्याही प्रकारची कुठलीही कंप्लेंट नाही येणार, ही काळजी घेतात मंडळ, असं सगळं आहे. आणि दुसरी गोष्ट अशी महत्त्वाची की महाराष्ट्रामधून असंख्य दिंड्या जातात शिर्डीला बरोबर, हजारोनी शेकडो असे जातात. पण ह्या दिंडीचं एक वैशिष्ट्य असं आहे, शेवटच्या दिवशी ज्या वेळेला आपण बाबांच्या दर्शनाला पालखी हे निघतो आपण ज्या वेळेला, तर आपल्याला सगळ्यांना जे चालणारे आहेत यांना कंप्लीट एका पोझिशनमध्ये असे झोपवले जातात एकाच्या एक बाजूला. आणि त्याच्यानंतर पालखी खांद्यावर घेऊन 2 माणसं आणि पहिला झेंडा आणि शेवटचा झेंडा हे दोन्ही झेंडेवाले आपल्यावरून एकदम असे स्ट्रेट चालत जातात. एक हे विशेष या पालखीचं महत्व आहे. मी तुम्हाला नक्की दाखवीन. तो शेवटच्या दिवशी असते. ओके, शेवटच्या दिवशी असते. तुमचा एक आनंदाचा क्षण. हो, आनंदाचा क्षण. ते बाबांच्या बाबतीमध्ये असंख्य अनुभव घेतलेत, पण बाबांनी जे आपल्याला हे दिलेलं आहे श्रद्धा आणि सबुरी, त्याच्यावर जर विश्वास ठेवला ना तर नक्कीच आपलं याच्यामध्ये जीवनामध्ये सार्थक होतच बरोबर. आणि त्याच्यानंतर बाबा असे म्हणतात किंवा आपण म्हणतो, भगवान के दरबार में देर है लेकिन अंधेर नहीं है. ही गोष्ट अगदी बारकाव्याने जर बघितली तर खरोखर ती बरोबरच आहे. आपल्याला सुद्धा अलिबागवरून भरपूर प्रेम भेटलाय, भरपूर. काकांना सुद्धा फोन आलता आणि तिथून पण मला भरपूर प्रेम भेटला आहे. माझे सगळे सहकारी त्यांनी बघितल्यानंतर मला फोन केलं, हे असं आहे तुमच्या याचं. म्हटलं माझा दिंडीचं व्हाईट युनिफॉर्म आहे आणि द्वारकामाई पदयात्रा मंडळ केगाव उरण अशी ह्याचं नाव आहे. त्याच्यामुळे सगळ्यांनीच हे चॅनल ओपन केलं. त्यावेळेला नाव विचारलं गेलं, तुझं नाव काय? रितेश मोरे म्हणून ह्या नावाने त्यांनी सगळ्यांनी यूट्यूब चॅनल ओपन केले. अतिशय चांगलं आहे. धन्यवाद अलिबागकर. आणि काका तुम्हाला सुद्धा धन्यवाद. ओम साईराम. ओम साई. आता आपण कुठं आलोय? सिन्नर मेन रोड आपण चालतोय. सिन्नर मेन रोडला राईट साईडला एक बंगलो आहे,
तिथे आपल्याला चायचं ठिकाण आहे. किती वर्ष झाली आपण या बंगल्यात जातो? या बंगल्यामध्ये मला वाटतं आपल्याला 4 ते 5 वर्ष झालेली आहेत. 4 ते 5 वर्ष झाली. हां. आणि आता इथं चाय असं. हां, चाय थोडी विश्रांती घेऊ आपण आणि चाय पिऊ. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपण प्रवास करू आपला. आणि हा बघा डीजेला पुढे गेलाय. घ्यायला तो पुढे कशी लागते? मस्त आहे ना, एक नंबर सोय ना. आईस्क्रीम आपल्याला या टायमाची आईस्क्रीम दोघांनी दिली. भावेश आणि समीर मात्रे यांच्याकडून आपल्याला आईस्क्रीम आहे. आईस्क्रीम बघा, ब्रँड आहे, ब्रँड अमूल. ओम साईराम. ओम साईराम. हा बघा आपला साक्षात खंडोबा. आपण इथं विश्रांतीसाठी आलोय. तो हा बघा तिथे सुद्धा आलाय. चला थोडी वेळ आपण विश्रांती घेतली आणि आता आपण चालू आपल्या पुढच्या प्रवासाकडे. ओम साईराम. ओम साईराम. चला तर मंडळी आता आपल्यासोबत सुमित पाटील आहेत उर्फ बालू. तर बालू तुला किती वर्ष झाले? मला या पालखीमधून 18 वर्ष झालेले. 18 वर्ष पूर्ण झालीत. आणि करंजामधून 1 वर्ष. करंजामधून 1 वर्ष गेलं आहे. आणि लॉकडाऊनमध्ये पालखी निघत नव्हती कुठली. पुरणमध्ये कुठली पालखी नव्हती निघाली. मुंबईमध्ये पण नव्हती निघाली. तेव्हा माझ्या आत्याचा मुलगा मुंबईचा एक अजिंक्य लेपकर म्हणून आणि एक माझा आत्याचा मुलगा गावातला मुलगा परेश पाटील, आम्ही तिघाही मिळून पालखी काढलेली. साईबाबांचा फोटो घेऊन आम्ही लॉकडाऊनमध्ये पालखी काढलेली. 6 दिवसामध्ये आम्ही शिर्डीत पोहोचलो. 6 दिवसात शिर्डीत पोहोचलो. आणि तुझ्या एक आठवणीतला एक क्षण? आपल्या पालखीमध्ये जेव्हा आम्ही चालत येतो दिवाळीमध्ये, तेव्हा आमची ते आपली तुलसी विवाह असते, तेव्हा इथे भेटत नाही घरी कोणाला. तेव्हा आपल्या पालखीमध्ये सगळे पोरं मिळून पैसे काढून तेव्हा आपले फटाके इथे वाजवतात, तुलसी विवाह इथे करतात. धन्यवाद. ओम साईराम. ओम साईराम. ओम साईराम. तर मंडळी आपल्यासोबत सिद्धेश आहे, मयूरदादा आहे आणि बालूदादा आहे आणि आदित्य आहे. तर सिद्धेश तुला किती वर्ष झाली? 6. आणि तुला मर्दा? 18 वर्ष. बालूदादाला पण 18 वर्ष झालीत आणि आदित्य तुला 4. तर या सर्वांची एक खासियत आहे. या सर्वांची एक खासियत आहे की पहिल्या दिवशी जी ड्रेसिंग मारलेली ट्रॅक आणि टी शर्ट, ती आजचा 6वा दिवस आहे. 6व्या दिवशी सुद्धा ती ड्रेसिंग मारले. आणि का तुम्ही असं करता? आम्हाला घरची जो निघतो, ती घरची जो दुर्ला घेऊन निघतो कपड्यांना, तो शिर्डी साईबाबाच्या मंदिरापर्यंत तोच घेऊन जातो आणि तोच दुर्ला घरी जाऊन आम्ही झटकतो. बाबांची धूल आमच्या घरापर्यंत पोहोचली पाहिजे. आणि मग लास्टच्या दिवशीपर्यंत हेच कपडे असतात. हेच कपडे. चला ओम साईराम. ओम साईराम. वेळ आपण विश्रांतीसाठी बसलोय आणि इथं चहाची सुविधा आहे आणि नाश्ता सुद्धा आहे. काय नाश्त्याला? चायनीज भेल. झाले सिद्धार्थ? मस्त एक नंबर. भेल 1 नंबर आहे. जेवण पण आपलं 1 नंबर असते. त्यात वाद नाही बिलकुल. बाकी तुम्हाला काय बोला. 1 नंबर चायनीज भेल झालेली आहे. आकाश मस्त आहे. मस्त एक नंबर. सर्वजण भेल खातात, चायनीज भेल. थोडीशी विश्रांती करून झालाय, नाश्ता सुद्धा केलाय आणि आता पण चाललोय पुढच्या प्रवासाला. अजून किती किलोमीटर आहे? 2 किलोमीटर. 2 किलोमीटर. 2 किलोमीटर आहे आता फक्त.
की मी निघालो तुम्ही येता का माझ्या साईला भेटाया तुम्ही येता का गाडीला बोलावण्याचं साईने म्हणाला तो पालखी घेऊन गेली त्यानं आज न मला आपण आपल्या रात्रीच्या वस्तीवर आलोय आणि तुम्ही बघू शकता स्वामींचा मंदिर आहे. मेनू सांगा काय काय मेनू श्रीखंड पुरी आणि छोलेची भाजी आणि डाळ आणि पापड लोणचं असा मेनू आहे. आम्रखंड श्रीखंड बोललो. तुम्ही तो बनवलात? आचार्य आपले दिलीप ठोंबरे बनवलं. आचार्य दिलीप ठोंबरे यांनी श्रीखंड बनवले आहे. लवकरच आम्ही आस्वाद घेणार आहोत आणि इथं सुरुवात झालेली आहे. ओके धन्यवाद. फायनल मध्ये पोहोचलेली आहे आपली टीम इंडिया. तर आजचा व्लॉग आपण इथंच एंड करूया. भेटू पुढच्या व्लॉग मध्ये. ओम साईराम. जिंकलो.